शीख धर्मियांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर जी साहिब यांच्या 350व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंद की चादर या भव्य दिव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता आपण त्या समागम मंडपात आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की दरबार साहिब स्थापन करण्यात आली, त्याची प्रतिकृती दरबार साहिबाची इथं निर्माण करण्यात आलेली आहे। भव्य असा मंडप इथं उभारण्यात आलेला आहे आणि आता जे भाविक आहेत त्यांची रेलचेल देखील वाढलेली आहे। 350 वर्षापूर्वी श्री गुरु तेग बहादूर सिंगजी यांनी जो त्यांच्या प्राणाची आहुती दिली होती, बलिदान दिलं होतं धर्मरक्षणासाठी, त्या धर्मरक्षणाचा त्यांचा इतिहास आत्ताच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी या 2 दिवसीय हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंद की चादर अशी त्यांना पदवी देण्यात आली होती। त्याचा अर्थ असा होता की भारताची ढाल असं त्यांना त्या काळामध्ये संबोधलं जायचं आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी या 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या धर्माचे संत इथून नगर कीर्तन करणार आहेत। त्यामध्ये शीख असेल, शिकलखरी, लबाना, बंजारा, मोयाल, सिंधी, भागवत आणि सांप्रदायिक समुदायातील भाविक मोठ्या संख्येने इथे सहभागी होणार आहेत। दिवसभर इथं नगर कीर्तन होईल आणि दुपारी 3 ते 5 या दरम्यान जे कोणते राजकीय नेते असतील, मंत्री असतील, त्यांची भाषणं इथं होतील। आज जे येतं ते पंजाब आणि हरियाणाचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। दुपारी 2 ते 5च्या दरम्यान त्यांचे कार्यक्रम होणार आहेत आणि उद्या विशेष करून देशाचे गृहमंत्री अमितजी शहा आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उद्या या ठिकाणी येणार आहे। 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। उद्या दुपारी 3 ते 5 या दरम्यान अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं होतील। त्यानंतर रात्री या सगामम समाप्तीची समाप्ती होईल। प्रशांत मोहितेसह मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड।